नुकसान झालेलं आहे. ते पाणी जे पडलं ते ढगफुटीसारखंच पाणी पडलेलं आहे. ढगफुटी पाणी पडल्यामुळं बंधाऱ्याचं नुकसान झालं. बंधारा फुटल्यामुळं शेतकऱ्याचं पण बरंच नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये नाही म्हणलं तरी बी एक 40-50 एकरच्या वरी शेतकऱ्याचं ते पीक तर वाहून गेलंच, पण जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे. आणि आजच्या ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ते पीक काय येणार नाही आणि ते खरडलेली जमीन पण ते दुरुस्त होणार नाही. ह्याच्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं आणि ह्याच्यासाठी प्रशासनानं काहीतरी लक्ष घालून ते बंधारे पूर्णपणे व्यवस्थित करावं आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीला भरपाई द्यावी, ही अशी शेतकऱ्याची आणि आमच्या वतीनं ही मागणी आहे. बंदराच्या खाली शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानीसाठी आता साहेबांच्या आदेशाने मी ताबडतोब पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. आता यानंतर सोमवारी ताबडतोब कृषी सहाय्यक आणि तलाठी यांना शेताचा सर्वे करायचे आदेश साहेब देतीलच.